मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 41. मागील भागात त्याच्या पाठीवर हाताची पकड घट्ट करत तीही त्याला अनुभवू लागली. दोघांनीही गोड सुरुवात एकमेकांमध्ये धुंद होऊन केली होती. आता पुढे. सुनीता, पोहोचले तुझे दोन्ही रत्न सुखरूप. आत्ताच फोन येऊन गेला करणचा. दादा माईंना आवाज देत. हो का, बरं झालं. अंबाबाई पावली. खुशी, जा बरं, जरा दिवाबत्ती करून घे, तिने सांज पण झालीये. माई खुशीला आवाज देत. हो माई. खुशीने होकार देत नजर साईडला ठेवलेल्या फोनवर फिरवली आणि तो हातात घेत देवघरात निघाली. रीच्ड सेफली. कॉल यू ॲट नाईट. बाय. देवघरात येऊन आधी त्याचा मेसेज पाहिला तशी तिच्या जीवाची शांती झाली. ओके, वेटिंग. बाय. हसून त्याला रिप्लाय केला आणि दिवा लावायला घेतला. अहो, उद्या सकाळी सगळे जरा अक्कांसोबत त्यांच्या मंडळात जाणार आहोत. दुपार होईल यायला. सकाळी आर्या आणि गायत्री एकट्याच असतील. तसे नीलू आणि गुणू जे आहेत. तरी तुम्ही त्याप्रमाणे तुमची कामं ॲडजस्ट करा. माई दादांना आठवण करून देत. हो, आहे लक्षात. असंही आम्ही सकाळी घरीच थांबणार होतो. काही लोक यायचे आम्हाला भेटायला, त्यामुळे आहोत आम्ही. या जाऊन तुम्ही. दादा मोबाईल पाहत. दादा माई, मला काही सांगायचं होतं. जेवण उरकली तसे बाहेर लॉनमध्ये शतपावली करणाऱ्या दोघांना खुशी बडेशूप देत विचारत होती. बोला, काय सांगायचे? दादा तिला पाहून. दादा, परवापासून मी फॉर्म जॉईन करू ना? ते दिवाळीच्या आधी प्रोजेक्ट पूर्ण करून द्यायचा आहे. आता सुरुवात केली तर कुठे दिवाळीपर्यंत काम पूर्ण होईल. परवापासून रोज बाईला जावं लागेल. म्हणजे मी सगळे करून जाईन घरातलं. मला सवय आहे. आईकडे सगळं पहाटे उठून करून जात होते मी. घराकडे दुर्लक्ष नाही होणार. आणि खुशी अडकळत दोघांना पाहत. बोला, जे काही मनात असेल ते पूर्ण करा. तिला असं आणि वर अडकळलेले पाहून. आणि दादा, मी घरून ऑनलाईन डान्स क्लास घेतले तर चालतील ना? म्हणजे तुमची परवानगी असेल तर. आमच्या रूमच्या टेरेसवर घेईन म्हणत होते. वीकमधून 3 दिवस फक्त. ते रोज ऑफिस प्रोग्रामची तयारी, या सगळ्यात क्लासला वेळ नाही मिळणार. म्हणून मी ऑनलाईन शिकवीन म्हणत होते. जसं जमेल तसं. खुशी गडबडून दोघांचे चेहरे पाहत शांतपणे सांगत होती. सुनबाई, एवढे गोंधळून आणि संकोच करून कशाला सांगताय? आम्ही आधीच परवानगी दिलीये तुम्हाला. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमची कामं ॲडजस्ट करा. आमची काही हरकत नाही. घरातले काय ते तुमच्या सासूला विचारून ठरवा आणि बाकीचे तुमच्या नवऱ्याच्या कानावर घाला. हा, फक्त रोजचा दिनक्रम आणि जायची यायची वेळ घरात कुणाला एकाला सांगून जायचं. हा नियम तेवढा कटाक्षाने पाळायचा. बाकी वास्तवाचं भान आणि सतर्कतेचा इशारा इतकाच आमचा सल्ला. बाकी तुम्ही हुशार आहातच. करा श्री गणेशा. बरं, तुमच्या दोघींचं चालू द्या. आमचं थोडं काम आहे. आहोत आम्ही स्टडीमध्ये म्हणत दादा आत निघून गेले. माई, मी जाणाऱ्या दादांना पाहून खुशी माईकडे आली. खुशी, ये इथे बसूया. जरा बोलू दे मला तुझ्याशी. माई तिला घेऊन बाजूच्या कठ्ठ्यावर येऊन बसल्या. नको काळजी करू ग. कर तुला हवं ते. आमची काही हरकत नाही. आई वडिलांनी पंखात बळ भरलंय ना, मग घे उंच भरारी. काही लागेल तर आम्ही आहोतच. तुझ्या दादांना भारी अभिमान वाटतो बरं मुलींच्या जातीनं असं भराऱ्या घेतलेल्या. मुलगी शिकावी यासाठी बाहेर कोणाला कसलीही मदत करायची तयारी असते त्यांची. पण वाईट याचं वाटतं की स्वतःच्या घरात हार पत्कारली लागली त्यांना या बाबतीत. आधीच तरुण वयात मोठी बहीण अशी नवऱ्याने टाकून दिलेली घरात असताना त्यात गायत्रीची पण अशी अवस्था. खूप खचून गेले होते तुझे दादा. स्वतःला दोष द्यायचे. घरातले सावरता नाही आले. समाज काय सुधरवणार? लोकांनी खूप सुनावले यावरून दादांना, पण तरी खचले नाही कधी हे. पुन्हा पुन्हा प्रयत्न करून दोघींना इतकं समजवलं.
पुढे जा, मागचं सोडून नवीन आयुष्य सुरू करा. सगळी तयारी दाखवली पण दोघीही या बाबतीत सारख्याच निघाल्या. मागचा दोर काही त्यांच्या हातून सुटला नाही. त्यामुळे त्यांनाही परिस्थितीपुढे शेवटी हात टेकले. खूप स्वप्न पाहिली होती त्यांनी गायत्रीसाठी, पण ती काही मनावर घेत नाही. आर्याचे बाबा गेल्यानंतर तिने जणू जगणं सोडून दिलं होतं. आर्या होती पदरात म्हणून तरी सावरली. एवढी एकच सल अजून त्यांच्या मनात खाते बघ. तिचं सगळं मार्गी लागलं आम्ही मोकळे म्हणून तुला ते कशासाठी नाही म्हणत नाही, हेच कारण आहे त्यांचं. माई तिचा हातात हात घेऊन बोलत होत्या. माही, अहो काय बोलू मी, मला तर काही सुचतच नाहीये. तुम्ही सगळेच इतके चांगले आहात की मलाच दडपण येतं कधी कधी. मीच कमी पडेल की काय असं वाटत राहतं सारखं. बाबा अगदी बरोबर म्हणाले होते. दादा आणि तुम्ही खरंच देव माणसं आहात. असं काय पुण्य केलं होतं माहित नाही जे देवाने तुमच्याशी गाठ जोडली माझी. मला खरंच खूप अभिमान वाटतो तुम्हा सगळ्यांचा. खुशी डोळ्यात पाणी आणून माईंना पाहून, एवढं काही नाही ग, जे पेरतो ते उगवतं असं म्हणतात. मीही इतकी काही पुटारलेल्या विचारांची नव्हते. तुझ्या दादामुळे अशी आहे मी आज. मी पण तुझ्यासारखी एक छोट्या घरातून आलेली, थोडी गोंधळलेली, बावरलेली वेंधळीच होती मी तर. पण तुझ्या दादांनी खूप सावरलं बरं मला. आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळे. आज जेव्हा इंद्राला आणि तुला पाहते ना, मला आमचे जुने दिवस आठवतात. असेच होतो आम्ही. खूप मिळती जुळती आहे बरं तुमची आमची स्टोरी. माई आठवणीत हरवून. खरंच माई, सांगा ना मग, मला खूप आवडेल ऐकायला. खुशी उत्सुकतेने विचारत. ए काहीतरीच बाई तुझं. मी आपलं सहज म्हटले. माई हसून विषय टाळत. माई सांगा ना, असं काय करता. खुशी हट करत. सांगेन ग नंतर कधीतरी, आज नको. माई आजी आत या ना लवकर. अर्जुन मामाला फोन केला मम्माने. तू पण ये ना. दारातून आर्याचा आवाज आला. अगो बाई, केलाच का तू फोन. तुला काही त्याच्याशिवाय चैन पडायचं नाही. आले आले, चल खुशी. माई हसून तिला पाहत आत निघाल्या. हाय स्वीटी, हाऊ आर यू. गायत्रीने फोन लावला तसा अर्जुन आळसावत म्हणाला. हॅलो अर्जुन मामा, हे बघ मी आलिया. आय एम फाईन. तू झोपला का होता. आर्या त्याचा अवतार पाहून. काय रे अर्जुन, एवढ्या लवकर झोपला होतास. काय होते रे. माई सोप्यावर येऊन बसल्या तसा त्याचा चेहरा पाहून काळजीने विचारत. हाय वहिनी, डोंट वरी मदर इंडिया, काही नाही झालं. माई, मी एकदम कडक आहे. डोकं जड झालंय थोडं आणि पोट पण. वहिनी, मेथीपुरीचा डब्बा संपला पण. इतका कमी का दिला तू. पुण्याला येईपर्यंत सगळा डब्बा खाली झाला. अर्जुन रिकामा डब्बा दाखवत. ए भुक्कड, अरे जेवण करून गेला होतास ना इथून, तरी सगळा डब्बा संपवलास. गायत्री त्याला चिडवत म्हणाली. तशी आर्या खुदू खुदू त्याला पाहून हसायला लागली. मग काय करणार. एकतर त्या मनोज कुमार सोबत प्रवास करायचा म्हणजे काय हालत होणार. अशी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसावं लागलं माहिते. एवढा वेळ तोंड बंद ठेवायचं म्हणजे केवढं मोठं पाप लागलं असतं मला. त्यापेक्षा खात खात आलो तेवढंच तोंड उघडायला चान्स. अर्जुन हसून खुशीला पाहत म्हणाला. तसे तिने डोळे मोठे करून त्याला पाहिलं. पण गायत्रीदी, आज दुपारच्या जेवणात काय घातलं होतं ग नक्की. तुझा करंदा भलताच खुश आणि वेगळाच वागत होता. अर्जुन एक नजर खुशीला पाहून गायत्रीला म्हणाला. का रे, काय केलं त्यांनी. उगीच काही लंबाड लावू नको हा. गायत्री त्याला दाखवत. लंबाड काय, खरं तेच विचारतोय. आज वेगळाच वागत होता. पाहिजे तर शेखरला विचार. आज चक्क लॅपटॉप बाजूला ठेवून मस्त गाणे ऐकत बसला होता. माझी बडबड ऐकून चिडला नाही काही. उलट गाणे ऐकून एकटाच गालातल्या गालात हसत काय होता, गुणगुणत काय होता. माई, तुझ्या इंद्रावर लक्ष ठेव बरं. कोण्या अप्सराची भूल पडली ना तर गेला तुझ्या हातून मग तुझा इंद्रा. अर्जुन खुशीकडे पाहत. अरे मग चांगलंच आहे की. पडू दे भूल.
त्याकरता तर आणली अप्सरेला, इतकं तर चांगला वागला माझा इंद्रा, तरी उगीच कशाला नाव ठेवतोयस रे त्याला? मनोज कुमार काय आणि चिडका पापड काय? वात्रट कुठचा. माई खोटं खोटं रागावत, माई मी काय वात्रटपणा केला? जे करताहेत ते राहिले बाजूला, मला कशाला पकडते? पाहिजे तर फोटो पाठवतो तुला, पुरावा आहे माझ्याकडे. अर्जुन मोबाईल दाखवत. मला नको, तुझ्या वहिनीला पाठव, ज्याचा वात्रटपणा आहे त्यांनाच पाहू दे. माई पण अर्जुनच्या सुरात सूर मिळवत. अर्जुन ग बस माही, काहीही काय, तुम्ही पण कुठे याचं ऐकताय? एवढा वेळ शांतपणे सगळं ऐकणारी खुशी लाजून त्यांना पाहून म्हणाली. तेवढ्यात तिचा फोन रिंग झाला, जो तिने समोर टेबलवर ठेवला होता. अर्जुन हे बघ फोन कुणाचा? गायत्री खुशीचा वाजणारा फोन अर्जुनला दाखवत. करंबा. अर्जुन मोठ्याने नाव घेत वरडला. तशी खुशी घाईत जागची उठून फोन घ्यायला आली, तसं गायत्रीने तो लपवत तिला त्रास देऊ लागली. गायत्री दे ना फोन. खुशी तिच्या हातून फोन घ्यायचा प्रयत्न करत तिच्या मागे पळत होती. अर्जुन आर्यासोबत टाळ्या वाजवून मस्त मज्जा घेत गायत्रीला चिअर करत होता. गायत्री दे ना, कट होईल फोन. माई सांगा ना हिला, चिडतील हे, उचलला नाही तर. दे ना गायत्री. रडकुंडीला येऊन तिच्या मागे पळत. दे ना ग, त्रास नको देऊ. अर्जुन गप रे, पुरे आता मस्करी. माई दोघांना वरडत. दोघींच्या झटापटीत फोनाला हात लागला तसा फोन उचलला गेला. हॅलो खुशी, इतका वेळ लागतो फोन तुला उचलायला? फोन स्पीकर मोडवर जाऊन चालू झाला तसं करणचा आवाज आला. गायत्रीने घाईत फोन सोप्यावर फेकला आणि खुशीला पकडत तिच्या तोंडावर हात ठेवत तिला गप्प केलं. हॅलो अगं बोल ना. पुन्हा रुसून बसली असतील, फोन केला नसता तर. आता केलाय तर बोलत का नाहीये? तिचा आवाज आला नाही तसा पुन्हा करण तिला आवाज देत. बिचारी करत त्याला काही न बोलण्याचा इशारा करत होती. न जाणे पुढे अजून काय बोलून जायचा, पण त्याला काय करणार होतं तिचं गायत्री आणि अर्जुन हसून हसून पुरे वाट लागली होती. तिची धाडपड. हॅलो खुशी, काय करते? तू बोलत का नाही? केव्हाची वाट पाहतोय मी. सांगितलं होतं ना रात्री फोन करतो. दुपारी इतकं छान गुलकंद. अहो नको गप. त्याच्या तोंडून दुपारचं नाव आलं तशी घाबरून झटपट करत तिने कसाबसा गायत्रीचा हात बाजूला करत वरडली. हॅलो काय ग, काय झालं? हॅलो. काहीतरी गडबड वाटली तसं त्यांनी पुन्हा आवाज दिला. दोघींचा गडबडीत फोन आर्याने जाऊन घेतला. करण मामा, नवली मामीला पकडून ठेवले मम्माने, तिला फोन नाही देत. आर्याला आठवलं की ती आपल्या टीम मधली आहे असं करणने सांगितलं, तशी ती आठवणीने त्याला रिपोर्ट करत. काय, तुझ्या मम्माने घेतला का फोन? अजून कोण आहे आर्या पिल्लू? करण खबर काढत. मामा इथे, अर्जुन मामा, माई आजी, मम्मा सगळे नवली मामीला गुडगुडू करतात आणि हसू करतायत. समोर दोघींची मस्ती पाहत म्हणाली तसा करणला अंदाज आला. अर्जुन गायत्री बस आता, सोडा तिला, का त्रास देताय? बिचारी कधीची फोन हातात घेऊन बसली होती. आता आलाय तर बोलू दे ग तिला. खरंच रडेल ती आत्ता. पुरे करा तुमचं. मागून मायेचा आवाज आला तसं करण पण गालात हसून ऐकू लागला. हे घे. माई वरडल्या तसं गायत्रीने हसून तिचा फोन दिला. फोन हातात आला तशी तो घेऊन खुशी पळत वर निघाली. मागून अर्जुनची शिट्टी ऐकत ती अशी डोळे वटारून दोघांना पाहून लाजून पळत निघाली. हॅलो. धापा टाकत ती रूम मध्ये आली तसा फोन कानाला लावला, त्याला आवाज दिला. हॅलो. शांत बस पहिले, मग बोल. मी इथेच आहे. तिच्या धापा ऐकत तो तिला शांत करत. हुंकारत ती झोपाळ्यावर येऊन बसली. जेवण केलं? थोडी शांत झाली तसे दोघे एकसाथ विचारत. नाही केलं. आज भूक लागलीच नाही आम्हाला. दुपारीच आमच्या बायकोंनी पोटभर आणि मनभर खाऊ घातले, तेच इतकं झालंय की आता जागाच नाही. तो हसून उत्तर देत.
ती काहीच न बोलता हसून त्याला ऐकत, नुसतं हू काय, बोल ना काही. तो तिला प्रेमाने आवाज देत, काय बोलू. ती कशी बशी ओठातून शब्द काढत, जीभ चावत, जे तुझ्या गुलाबरावाशी बोलते ते सगळं मनातलं. तो हसून तिला चिडवत, अहो. ती लाजून त्याला, थांब मी व्हिडिओ कॉल करतो. तो कानाचा फोन बाजूला घेत, अहो नको नको. ती त्याला थांबवत, का. करतो ना, मला पाहायचंय तुला आत्ता. तो तिचं काही न ऐकता फोन कट करून, उचल ना खुशी, मला बघायचंय तुला, प्लीज पिकअप. बराच वेळ रिंग वाजून पण ती उचलत नव्हती. तसा मोबाईलवर मेसेज करून तो लॅपटॉपवरून तिला कॉल लावत बोलत होता. त्यालाही समजलं होतं ती अशी का करते. उचलू की नको या संभ्रमात सारखा हात फोन जवळ जाऊन तो मागे येत होता. उचलू का, मलाही पाहायचंय तुम्हाला. हो नाही करत शेवटी तिने फोन उचलला. गुलछडी, नको अशी लाजू. आधीच दुपारपासून खूप त्रास दिले तू आम्हाला. करण तिला आवाज देत, मी काय केलंय. खुशी चेहऱ्यावरचा हात काढून त्याला पाहत, का तुझ्या मित्राने चुगली नाही केली माझी. माहीत असेलच की तुला. करण रोखून तिला पाहत म्हणाला. तशी खुशी तोंडावर हात ठेवून हसून त्याला पाहू लागली. हसू नको हा तू. माझी पनिशमेंटची लेवल आता वाढलीये तेव्हा लक्षात ठेव. सगळ्या नोंदी नोंदवून ठेवू आम्ही. आल्यावर मुदत सकट व्याज पण वसूल करू. तो मुश्किल हसत तिला, ग बसा काहीही. करण भाऊ आत येऊ. दोघं बोलत होते तसा दारातून शेखरचा आवाज आला. शेखर ये. काय झालं. खुशी, थांब मी आलोच. तिला सांगून तो उठून गेला. हे काय आहे. शेखरच्या हातातून ग्लास घेऊन तो पुन्हा स्क्रीन समोर येत तिला विचारत होता. कुठे काय आहे. दूध म्हणतात त्याला. गप पिऊन घ्या. उपाशी झोपू नये. स्वप्नात भूत येतं नाहीतर. ती त्याला ऑर्डर सोडत, म्हणजे ते भूत स्वप्नात पण येणार का आता. आधी छळतो ते काय कमी आहे. करण ग्लासला पाहून तिला पाहू लागला. ती डोळे बारीक करून त्याला पाहत होती. त्याने पण तिच्यासारखे डोळे करून तिला पाहिलं. तसे दोघं एकसाथ खळखळून हसायला लागले. शेखर, माझा असिस्टंट कमी, तुझा जास्त झालाय. हे कधी केलं तू. अशीही थोडी थोडी भूक लागायला लागली होती. बरं झालं. करण दुधाचा ग्लास ओठाला लावत, माहित होतं मला सगळं. बरं, मला काही विचारायचं होतं तुम्हाला. खुशी त्याचा चेहरा पाहत, बोला होम मिनिस्टर. करण हातातला रिकामा ग्लास साईडला ठेवत हसून म्हणाला. तसं खुशीने दादा सोबत बोललेलं बोलणं त्याच्या कानावर घातलं. माहितीये मला. जसं तुला वाटेल, जमेल आणि झेपेल तेवढंच कर. जास्त लोड नको घेऊ. फक्त मला तुझं स्केड्यूल जमलं तर रोज मेसेज करून कळवशील, म्हणजे मला काळजी वाटणार नाही. ओके. गुणाजींना सांगतो मी. तो येत जाईल तुला सोडायला आणि घ्यायला. हो चालेल, कळवेन तुम्हाला. पण तुम्हाला आधीच कसं माहीत असतं सगळं. जसं तुला माहीत असतं मला कोणत्या वेळी काय हवं आहे. अहो. आनंदाने तिचे डोळे भरून येत, खुशी, यात रडण्यासारखं काय आहे. सारखं असं प्रत्येक वेळी रडायलाच हवं का. डोळे पुस. मला अजिबात आवडत नाही हा हे. आणि खबरदार, जर माझा हा कंदीपेढा असं रडून रडून खारट केला ना तर बघ, काटेरी गुलाबराव जागे होतील मग आणि तिखट गुलकंद खायला घालतील. तो तिचं मन वळवत, अहो ग बसा. मग काय. आमचं स्वीट कंदी पेढा सगळा सॉल्टी करून ठेवलायस तू. एकतर आमचा आवडीचा आहे किती कंदी पेढा आणि दुपारी चव चाकल्यापासून तर जास्त जीव जडलाय आमचा त्याच्यावर. खबरदार त्याला त्रास दिला तर. असंही तुमच्या या गुलाबरावला खारट काहीच आवडत नाही. पेढा पण आणि गुलकंद पण स्वीट आणि सुगंधी छान लागतो. अगं श्रुती, सायली, काय करताय ग. वरचा भाग नाही, कंबर हलवायची ग. माझी माय, किती वेळा सांगू. विसरले का तुम्ही सगळं शिकवलेलं. शिकवलं होतं ना मी. आणि चक्कर कशी घ्यायची याची पण माहिती दिली होती.
आज सगळ्या चुकताय. 1 महिना प्रॅक्टिस बंद काय केली? सगळ्या नुसत्या सुस्ता झाल्यात. आता पुन्हा पहिल्यापासून सगळं सांगावं लागेल का तुम्हाला? उद्याच्या पूर्ण दिवस तुम्ही सगळे आजची प्रॅक्टिस करणार आहात. परवा पुन्हा जर असंच केलं ना तर एकीकीनं 100 दोरी उड्या मारायला लावेन मी तिकडे येऊन. श्रेया, ती आणि बाकी सगळ्या बघ सगळे कसं लक्षात ठेवून करतायत. चल आज पण थांबूया इथेच. उद्या न चुकता प्रॅक्टिस करायची आहे सगळ्यांनी. खुशी संध्याकाळी टेरेसवर लॅपटॉप समोर क्लासच्या मुलींना डान्स शिकवत वरडत होती. कालची रात्र तर मस्तच गेली होती. कारण तर सांगायलाच नको, इतकं गोड गोड आणि काळजीने कुणीतरी विचारपूस जी केली होती. रात्रीचा परिणाम म्हणून आजची सकाळची सुरुवात देखील खूप सुंदरच झाली होती. त्याचा परिणाम होतं की अजून काही माहीत नाही, पण आजचा उत्साह आणि आनंद काही ओरच होता. आज खरंच एखाद्या मोठ्या सुनेची कर्तव्य पार पाडत सकाळी लवकर उठून सगळी तयारी करून पूजेची देखील तयारी झटपट केली होती. अक्का आणि माई सोबत मंडळात जाऊन पूजा आणि बाकी कार्य पार पाडलं होतं. अक्का सांगितलेले सगळे विधी त्यांच्या मनाप्रमाणे पूर्ण केले. करण नाही याची खात्री झाली जेव्हा पदराला सुपारी बांधून बसावं लागेल. पण सवय लावून घे. राजकारणी आणि बिझनेसमॅन नवरा केला की बायकांनी नेहमी सुपारी घेऊनच फिरावं. कधी कुठे गरज पडेल सांगता येत नाही. दानधर्म सगळं काही 2-3 तासाचा कार्यक्रम उरकून तिघीही दुपारपर्यंत घरी परतल्या होत्या. दुपारची सगळी कामं उरकली तसा थोडा आराम करून संध्याकाळी एक बॅच तिने लॅपटॉपवर सुरू करून आजपासून सुरुवात केली होती. नवली मामी, तू काय करते? खेळता खेळता आर्या आवाज ऐकून खुशीच्या रूममध्ये आली तसे तिचे घुंगरू पाहून म्हणाली, तुला पण शिकायचे डान्स? खुशीने विचारलं तशी तिने आनंदाने मन ढोलावले. मी घेऊन येईन हा तुझ्यासाठी छुमछुम, मग देईन तुला घालून. पण पहिले मम्माला विचार हां, मग करू प्रॅक्टिस. खुशी तिला समजावत. नको, मला घाल ना, मला पण गोल गोल कलायचंय. आर्या तिचे घुंगरू पाहून उड्या मारत. तुला नाही येणार ग पिलू, हे मोठे आहेत. बरं ये, मी करते तुला गोल गोल, सोबत करूया, मग आवाज येईल छुमछुम. खुशीने तिला उचलून घेत आणि गोल गोल फिरवून लागली तसा घुंगराचा आवाज यायला लागला. आर्या, तू इथे आहेस? मी पूर्ण घर पालतं घातलं. झाली का मस्ती तुमची? काय चालू आहे दोघींचं? गायत्री आर्याला आवाज देत शोधत खुशीच्या रूममध्ये आली. मम्मा, हे बघ छमछम वाजते. मम्मा, नवली मामी मला पण अन्नाल छुमछुम, मी पण डान्स करणार. आर्या आनंदाने उड्या मारत. हो कर, हो सगळं शिक. पहिले जा, माई आजी बोलवते तुला. गोपू मामाला खाऊ बनवलाय आजीने, तुला पण बोलवले खायला. जा. गायत्री तिला खाली पिटाळत हळूच जा पळणाऱ्या आर्याला गायत्री मागून आवाज देत. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. आणि जे कोणी कमेंट्स करतात, लाईक्स करतात त्यांचे मनपूर्वक धन्यवाद.